करायचा। साक्री तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुतणीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। साक्री तालुक्यातील राईनपाडा शिवारातील हनुमंतपाडा येथे ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार किसन गुलाब साबळे वय 22 हा तरुण बुधवारी रात्री सुमारे 9:30च्या सुमारास गावातील एका किराणा दुकानाजवळ एका तरुणीशी बोलत उभा होता। त्याचवेळी त्या तरुणीचे काका दत्तू सोमा गवळी तेथे आले। त्यांनी साबळे याला पुतणीशी का बोलत आहे असा जाब विचारत तेथून निघून जाण्यास सांगितले। यानंतर किसन साबळे तेथून निघून गेला, मात्र सुमारे 15 मिनिटांनंतर तो पुन्हा त्या ठिकाणी आला। यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर झटापटीत झाले। या झटापटी दरम्यान साबळे याने दत्तू गवळी यांना ढकलल्याने ते खाली पडले। पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात किसन साबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत संशयित किसन साबळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे।